तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण रोजच्या वापरातल्या ज्या उपयुक्त किचन टिप्स आहेत त्या बघणार आहोत. तर ज्या महिला जॉब करतात, सर्व्हिस करतात, तर त्यांच्यासाठीच नसून ह्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या टिप्स खरंच हेल्पफुल आहेत. आपला रोजचा स्वयंपाक हा आपण झटपट कसा होईल असं बघतोच. तर त्यातल्याच काही अगोदरच्या आपण जी पूर्वतयारी आहे म्हणा किंवा किचनमधल्या आपल्या ज्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत तर त्याच्याबद्दलच आजच्या ज्या टिप्स आहेत त्या खरंच खूप महत्त्वपूर्ण आहेत. चला तर त्यातली पहिली टिप कुठली ती बघूया. पहिली टिप म्हणजे की आपण ज्यावेळेस पीठ मळतो, कणिक मळतो आणि कणिक मळल्यानंतर आपली थोडीफार तरी ती शिल्लक राहतेच. आणि शिल्लक राहिल्यानंतर आपण काय करतो, साध्या स्टीलच्या डब्यात म्हणा किंवा प्लास्टिक कंटेनर डब्यामध्ये ती भरतो, पॅक करतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. आणि जरी संध्याकाळी परत आपण ती पीठ चपाती करण्यासाठी बाहेर काढतो आणि त्यावेळेस ती थोडीशी काळवंडते, तर तेच पीठ काळवंडू नये आहे असंच राहावं यासाठी काय करायचंय त्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. बघू. शिल्लक राहिलेली कणिक आपण ना अशा डब्यामध्ये भरून ठेवतो किंवा एका स्टीलच्या भांड्यात ठेवतो, त्याच्यावरती स्टीलचे प्लेट झाकतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, तरीही ती काळवंडतेच. तर आज आपण एक छान अशी ट्रिक बघणार आहोत. तर तसं न करता आपण ही कणिक आहे ना अगोदर एकदम सॉफ्ट अशी मऊसर अशी मळून घ्यायची आहे. नंतर याला ना तेल लावून घ्यायचं आहे. बघा मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. तसं छान असं तेल लावल्यानंतर आपल्याला हे ना आपला जो फॉईल पेपर असतो, ॲल्युमिनियम फॉईल पेपर, तो घ्यायचा आणि त्याच्यावरती ही कणिक ठेवून द्यायची. आता ही उलटं आणि सुलटं हे असं बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा गोळा कणकेचा याच्यावरती ठेवून द्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये ना व्यवस्थित असे छान असा हा गोळा ना रॅप करून घ्यायचा. कुठंही तो ना असा उघडा दिसला नाही पाहिजे, एकदम पूर्ण हवाबंद असं झालं पाहिजे. अशा पद्धतीने हा रॅप करून घ्यायचा. हे बघा. आणि हे रॅप करून झाल्यानंतर आपल्याला ना एक जाड प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे. डीमार्टमध्ये मिळते ना तशी बघा. मी डीमार्टचीच ही पिशवी घेतलेली आहे. याच्यामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा आणि पुन्हा एकदा हे रॅप करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस पोळ्या करायच्या असेल, चपात्या करायच्या असेल, त्यावेळेस हा गोळा बाहेर काढायचा. तर तुम्ही नक्की ट्राय करा, आहे असा हा गोळा राहतो, अजिबात तो काळवंडत नाही. ही झाली पहिली टिप. आता ही झाली दुसरी. तर टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला कधी कधी ना आपल्याला स्वस्त मिळतात बघा. तर त्यावेळेस आपण काय करतो, प्रत्येक लेडीज ही थोडेसे जास्तच घेते, 1 किलो 2 किलो मी सुद्धा घेते. तर त्यावेळेस ना मग हे काय काय लाल टोमॅटो असतात ना फ्रीजमध्ये ठेवले ना तरीसुद्धा ते खराब होतात. आणि खराब होऊ नये म्हणून मग मी काय करते की हे टोमॅटो लालबुंद जे झालेले आहेत ना त्याची ना मी प्युरी करते. आता तुम्ही म्हणाल की प्युरी हे काय, ही काय टिप झाली, पण हेच टोमॅटोची प्युरी टिकण्यासाठी 8 दिवस टिकण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. तर त्या अगोदर ना टोमॅटोच्या आतमधले ज्या बिया आहेत ना या काढून घ्यायच्या आपल्याला. आता आपण 4-5 टोमॅटो घेतलेत तर टोमॅटोची प्युरी ही जास्त आंबट होते, म्हणून काय करायचं, 2 टोमॅटोचे ज्या आतमधल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या. 3 टोमॅटोचे तसेच ठेवायच्या, म्हणजे प्युरी ही जास्त आंबटही होत नाही आणि जास्त मग कमीही. आता टोमॅटो म्हटलं की थोडासा आंबटपणा असतोच. तर अर्धे टोमॅटोच्या आपण बिया काढायच्या आणि अर्धं टोमॅटो आपल्याला तसंच कट करायचं. आता मी देखील ना इथे काही टोमॅटोमधले बघा बिया काढून घेतल्या आणि नंतर कट केलं. बाकीचे टोमॅटो मी तसेच कट केले आणि तेच आपल्याला नंतर प्युरीमध्ये वापरायचे आहेत. म्हणजेच टोमॅटोची प्युरी ही जास्त आंबटही होत नाही. तर टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याची प्युरी तयार करून घ्यायची. आता काही टोमॅटोतल्या बिया मी काढून घेतल्या आणि काही ना मी असेच कट करून घेतले. आता पूर्ण कट झाल्यानंतर ही फाईन अशी याची प्युरी तयार करायची आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आता ही प्युरी छान फ्रीजमध्ये जरी ठेवली तरीसुद्धा ना आपल्याला कधी कधी त्याचा वास येतो. तर फ्रीजमध्ये सुद्धा व्यवस्थित अशी ही छान 8 दिवस टिकावी यासाठी आपण एक इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालणार आहोत. ते पुढे तुम्हाला सांगेलच. अगोदर हे टोमॅटोची प्युरी आपण तयार करून घेऊया. आता हे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आणि आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं आणखीन व्यवस्थित बारीक व्हावी, म्हणजे पाणी एकसारखे हवी यासाठी थोडंसं माझ्याकडे पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ना जे काही काही टोमॅटोचे तुकडे राहतात ना ते सुद्धा व्यवस्थित बारीक व्हावे. आता प्युरी आपली इथे तयार करून झालेली आहे.
जोपर्यंत ना टोमॅटोचे तुकडे पूर्ण बारीक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. प्युरी बारीक झाल्यानंतर बघा अशी फाईन पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता ही ना एका प्लास्टिक कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. तर आता ही प्युरी आपण जे प्लास्टिक कंटेनर आहे तुमच्याकडे मोठं त्याच्यामध्येच भरून ठेवा शक्यतो. आता मी ना हे घेतलेलं आहे ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे. माझ्याकडं दुसरंही चांगल्या क्वालिटीचं होतं प्लॅस्टिक, परंतु तुम्हाला हे दिसावं आणि छान वाटावं म्हणून मी हे ना साधं प्लॅस्टिक कंटेनरमध्ये शूटसाठी घेतलेलं आहे. नाहीतर अदरवाईज चांगलं बघा टप्परवेअरचं वगैरे चांगलं प्लॅस्टिक कंटेनर असेल तर त्याच्यामध्येच तुम्ही ते स्टोअर करून ठेवा. आता ही प्युरी टिकावी यासाठी आपल्याला इथं व्हिनेगर वापरायचं आहे. व्हाईट व्हिनेगर बघा साधं प्लेन व्हिनेगर असतं ना ते वापरायचं. ते आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा भरणा या प्युरीमध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून आपली ही टोमॅटोची प्युरी ही 8 दिवस फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी ती व्यवस्थित टिकेल, त्याचा कुठल्याही प्रकारचा उग्र असा वास येणार नाही. आता व्हिनेगर टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पॅक याला ना झाकण लावून ठेवायचं आणि झाकण लावून फ्रीजमध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. तर इथं मी साधंच कंटेनर वापरलेलं आहे, तुम्हाला थोडंसं ते ट्रान्सपरंट दिसावं असं म्हणून. पॅक असं याला झाकण लावायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की हे एअर टाईट असावं, जेणेकरून एअर कुठलीही याच्यामध्ये जाऊ नये. पॅकबंद जर असं प्लॅस्टिक कंटेनर असेल त्यातच ही प्युरी भरून ठेवायची आहे. आता ही आपण ही टोमॅटोची प्युरी आपण आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. तर 8 दिवस ही प्युरी चांगली राहते. त्याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालून ठेवायचं आणि असं पॅक बंद डब्यामध्ये ठेवलं प्लॅस्टिक कंटेनरमध्ये तर ही 8 दिवस ही प्युरी चांगली राहते. टिप नंबर 3, इथं मी सोललेला लसूण घेतलेला आहे 1 मुठभर तरी. याची आपल्याला ना पेस्ट करून तयार करायची आहे. तर आता तुम्हाला परत तो प्रश्न पडला असेल की लसणाची पेस्ट मग याच्यात काय दाखवले हिने. तर हीच लसणाची पेस्ट दीर्घकाळ टिकावी किंवा आता आपण जरी ना आलं लसूणची पेस्ट ना करून फ्रीजमध्ये ठेवतो एकदम, पण तरी काय होतं माहिती आहे का, त्याचा उग्र वास येतो लसणाच्या पेस्टचा. तर तोच वास येऊ नये म्हणून मी इथे एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. तर इथं मुठभर लसूण मी सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला. आता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि कधीही आलं आणि लसूण एकत्र पेस्ट तयार करायची नाही. इथं लसणाची पेस्ट आता आपली तयार करून झाली. आता ही लसणाची पेस्ट तयार करताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक थेंब ही पाणी घालायचं नाही बारीक व्हावी म्हणून. ते पुन्हा व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आणि परत मिक्सरला फिरवायचं आहे जोपर्यंत याची फाईन अशी पेस्ट तयार होत नाही. अशा पद्धतीने आता ही पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट लसणाची आपल्याला वेगळी एका काचेच्या छोट्याशा भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. शक्यतो काचेचीच भरणी वापरा, छोटीशी किंवा प्लॅस्टिक कंटेनर वापरू नका. आता इथं लसणाची पेस्ट याच्यामध्ये घालून आपण घेऊया आणि इथे एक टिप सांगेल तुम्हाला, लसूण आणि आलं ही एकत्र पेस्ट कधीच स्टोअर करायची नाही आणि त्याचं अद्रक आणि लसूणची पेस्ट एकत्र बारीकही वाटायचं नाही आहे. आता ही पेस्ट दीर्घकाळ टिकावी, याचा उग्रासा वास येऊ नये म्हणून याच्यामध्ये ना 1 चमचा आपलं जे खायचं तेल आहे, तुम्ही जे वापरता ते रिफाईंड ऑइल ते टाकून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला पॅकबंद असं झाकण लावायचं आणि हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. नक्की ट्राय करा, अजिबात याचा उग्र वास येत नाही. ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत ना ते मी अगोदर घरी ट्राय केलेल्या आहेत आणि नंतरच तुमच्यासोबत मी हे शेअर करत आहे. याला बघा एअर टाईट असं जे झाकण आहे ना तेच झाकणाची भरणी आपल्याला इथं वापरायची आहे अशा पद्धतीने. तर हे एअर टाईट झाकण याला लावून घेऊ आणि हे फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊ. 8 ते 10 दिवस तरी ही पेस्ट ना खरंच चांगली राहते, अजिबात वास येत नाही आणि काही नाही. ही झाली आपली 3री टिप. आता आपली 4थी टिप ती म्हणजे ही आल्याची पेस्ट. आता आल्याची पेस्ट करताना सुद्धा ती आपली छान राहावी, त्याचा कुठलाही वास येऊ नये यासाठीही मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. म्हणजे कसं तुम्हाला वाटत असेल की आलं घेतलं त्याची पेस्ट केली आणि फ्रीजमध्ये ठेवलं, असं अजिबात तुम्ही करू नका. तर आल्याची पेस्ट करताना सर्वात अगोदर हे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर थोडंसं कोरडं करून घेतलं कपड्यानेच आलं, अजिबात ओलसर असं ते वरती ठेवलेलं नाही आहे. नंतर पिलरने याचं ना अशा पद्धतीने ना साल काढून घेतलेलं आहे मी. हे बघा, शक्य जेवढे निघल तेवढं याचं साल आपल्याला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे साधारणतः बघा
100-150 ग्रॅम तरी आलं असेल, कारण की मी पावशेर आलं आणलं होतं, त्यातलं घरी थोडंसं वापरलं आणि राहिलेलं याचं म्हणलं चला तुमच्यासोबत ही टिप शेअर करावी. आता शक्य तेवढं निघालं एवढं सगळं मी ना याचं सालवरती काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जे धागे वगैरे वरचे असतात ना ते सुद्धा सगळं काढून घ्यायचे. स्वच्छ साल काढून मी अशा पद्धतीने हे आलं आता तयार करून घेतलं. याचं ना छोटे छोटे आता आपल्याला तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. चाकूच्या साहाय्याने करा, अगर कसंही करा. इथं आता मी याचे ना बारीक तुकडे करून घेते, जेणेकरून याची पेस्ट व्हायला आपल्याला लवकर मदत होईल. आता हाताने तुकडे करायला थोडासा मला टाईम लागला. तुम्ही हे ना सरळ आपल्या चॉपिंग बोर्डवर घ्या आणि नंतर याचे ना तुकडे करा, कारण की हातावर ते आपला हा जोर लागत नव्हता. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हातावर तुकडे करते, परंतु चॉपिंग बोर्डमध्ये वरती आपण चाकूच्या साहाय्याने पटपट असे याचे बारीक तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. किंवा जे बघा आपण कांदा कट करायचं जे कटर आहे, चॉपिंग कटर, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आलं हे बारीक करून घेऊ शकता. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आलं आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर बारीक वाटतानाच आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे. मग जेणेकरून याची पेस्ट तर होईलच, परंतु ही छान अशी टिकेल पण आल्याची पेस्ट. तर इथं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे भाजीला घालताना मिठाचा वापर मग थोडासा कमी करायचा. इथं मी 2 चमचे मीठ घालून घेतलं आणि झाकण लावून याची आता बारीक आपण पेस्ट तयार करून घेऊया. जशी आपण लसणाची केली तशीच, फक्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. कोरडी अशीच ही पेस्ट आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. हे बघा, तर मी मिक्सरला ही बारीक वाटून घेतलेली आहे पाणी न घालता. छान अशी मीठ घातल्यामुळे मिठाला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे फाईन अशी पेस्ट ही आल्याची आपली तयार झालेली आहे. आता ही सुद्धा आपल्याला एका छोट्याशा काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. शक्यतो ना इथं आपल्याला आलं आणि लसूणसाठी ना हे काचेच्या छोट्याशा भरण्या आहेत ना त्याच तुम्ही वापरा. आता अशा पद्धतीने ही भरून ठेवून फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो. 8 ते 10 दिवस आरामशीर ही सुद्धा आल्याची पेस्ट आपली टिकते. तर ज्या जॉब करतायत किंवा आपल्यासारखे जे हाऊसवाईफ आहेत त्यांनासुद्धा ना ह्या एकदम उपयुक्त अशा टिप्स आहेत. यामुळं काय होतं ना, अशी पूर्वतयारी जर आपली स्वयंपाकाची अगोदर झाली ना तर स्वयंपाक देखील आपला हा झटपट होतो आणि राहिलेला टाईम मग आपल्याला पुन्हा दुसरीकडे भेटतो. ही पेस्ट आपल्याला ना छोट्याशा काचेच्या भरण्यामध्ये ठेवायचं आहे. ते चांगले राहतात. तर लसूण पेस्टमध्ये उग्र वास येऊ नये यासाठी याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकायचंय आणि तुम्ही ट्राय करून बघा. 1 चमचा तेल टाकल्यानंतर ना या लसणाच्या पेस्टचा अजिबात उग्र असा वास येत नाही. आणि आल्यामध्ये मीठ टाकलं की ते सुद्धा आल्याची पेस्ट ही चांगली असते. फक्त काचेच्या भरण्यामध्ये हे दोन्ही स्टोअर करून ठेवायचं आहे. टिप नंबर 5वी आणि शेवटची टिप आहे. आता हे मी ना घरी तयार केलेलं पनीर आहे. आता आज काय झालं, पनीरची भाजी बनवता बनवता प्लॅन फसला. मुलांनी सांगितलं की मम्मी हे बनव, म्हणून मी दुसरा एक पदार्थ तयार केला किंवा नॉनव्हेज आपल्या घरामध्ये तयार झालं. तर आता हे पनीर आपण तसंच फ्रीजमध्ये ठेवून देतो. तर त्यावेळेस काय होतं, हे पिवळं पडतं आणि या पनीरच्या कडा आहेत ना त्यासुद्धा कडक होतात. तर त्याच होऊ नये यासाठी मी इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला. बाउलमध्ये मी इथे एक पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ना आता व्हाईट विनेगर, जे प्लेन साधं विनेगर असतं तेच 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे टाकल्यानंतर एक कॉटनचा कपडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो कॉटनचा कपडा याच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि बुडवल्यानंतर तो घट्टसर असा पिळून घ्यायचा आहे. याच्यात अजिबात ना कुठलंही पाणी राहिलं नाही पाहिजे असं. आता मी ना याच कपड्यामध्ये पनीर बांधून ठेवलं होतं पनीर होण्यासाठी, तर तेच कपडा मी इथं वापरलेला आहे. फक्त कपडा हा कॉटनचा घ्या आणि अशा पद्धतीने आता तो कपडा घट्ट पिळून मी असा ठेवून दिलेला आहे एका पोळपटावर. आणि आपलं जे पनीर आहे ना ते पनीर याच्यावरती आपण ठेवून देऊ आणि याला ना छान असं हा कपडा गुंडाळून घेऊ, जेणेकरून मग काय होतं, पूर्ण पनीर ही थोडंसं कडक होत नाही, ओलसर राहतं आणि विनेगर टाकल्यामुळं ते पिवळं अजिबात पडत नाही. नक्की ही सुद्धा ट्रिप तुम्ही घरी ट्राय करा. आता हे असं रॅप केल्यानंतर किंवा एकदम कपडा गुंडाळल्यानंतर तुम्ही हे प्लॅस्टिक कंटेनर डब्यामध्ये हवाबंद ठेवू शकता किंवा असंही ठेवू शकता. आपलं पनीर हे चांगलंच राहतं बघा, पांढरं शुभ्र राहतं, पिवळं अजिबात पडत नाही. तर अशाच या उपयुक्त अशा ह्या 5 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या सगळ्या टिप्स आय होप तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आजच्या या रोजच्या वापरातल्या उपयुक्त टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर एक लाईक करायला विसरू नका. आणि नक्की तुम्ही घरी देखील हे ट्राय करा. ज्या सर्व्हिस करत असेल, जॉब करत असेल आणि हाऊसवाईफ असतील त्यांना सुद्धा हेल्पफुल ठरतीलच. अशा एक टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत.
तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान किचनच्या टिप्स सोबत. त्यासोबत मी छान छान केकच्या रेसिपी देखील आपल्या चॅनलवर घेऊन येते. तर केक रेसिपी पाहिजे असतील, किचनचे टिप्स पाहिजे असतील आणि माझे छान छान ब्लॉग बघायचे असतील तरी चॅनलशी कनेक्ट राहायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.